आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। पुणे द्रुतगती मार्गावर आपण बघतोय आज गॅन्ट्री बसवण्यासाठी ब्लॉक घेण्यात आलाय। दुपारी 12 ते 2 या वेळेत हा ब्लॉक असणार। भाविकांची वाढती गर्दी पाहता तुळजाभवानी मंदिर संस्थानचा मोठा निर्णय। प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, रविवार आणि पौर्णिमेच्या दिवशी पहाटे 1 वाजता मंदिर उघडणार। शिवजयंतीच्या दिवशी शिवनेरीवर महत्त्वाच्या व्यक्तींबरोबरच आता सामान्यांना दर्शन घेता येण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना। किल्ल्यावर वायफाय यंत्रणा बसवण्याचाही प्रस्ताव। 100 रुपयात मिळणार पाम तेल, पोहे, रवा, मैदा आणि डाळ। शिधापत्रिकाधारकांना आता 29 फेब्रुवारीपर्यंत आनंदाचा शिधाचं सवलतीच्या 100 रुपये दरात वाटप होणार। सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून गर्भाशयाच्या कर्करोगावरील लस येत्या 6 महिन्यात सरकारकडून ही लस उपलब्ध होणार। 10वीचे हॉल तिकीट बुधवारपासून मिळणार। हॉल तिकीट 31 जानेवारीपासून शाळांच्या लॉगिनवर उपलब्ध होणार। हॉल तिकिटासाठी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क न घेण्याच्या शिक्षण मंडळाच्या आहेत सूचना। अमेरिकेत मराठी शिकणाऱ्या मुलांना बालभारतीकडून पाठ्यपुस्तकं। अमेरिकेमधील बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे पुस्तकं पुरवली जाणार। शिक्षण विभागाचा निर्णय। पुणे मार्केट यार्डमध्ये लाल कांद्याची मुबलक आवक आहे आणि कांद्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण झाली। किरकोळ बाजारात कांदा केवळ 20 रुपये किलोनं। ख्वाजा युनूस कोठडी मृत्यू प्रकरणात माफीचा साक्षीदार होऊ द्या, सचिन वाझेची विशेष न्यायालयाकडे मागणी।